तुमच्या कष्टाबरोबर तुम्हाला तुमच्या भाग्याची साथ मिळावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर बघा, दर गुरुवारी हे हळदीचे 5 उपाय करायला सुरुवात करा. चहूबाजूने इतका पैसा येईल की तुम्ही सांभाळू शकणार नाही. फक्त तुमच्या मनामध्ये श्रद्धा आणि मेहनत करायची तयारी ठेवा. नमस्कार मंडळी, मी अनिता तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहो हीच प्रार्थना करते. आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळी, आपल्या मनुष्याच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे अविभाज्य असा भाग मानला जातो. बघा, प्रत्येकजण हा सुख आणि समृद्धी आणि धन ऐश्वर्य मिळवण्यासाठी खूप मेहनत घेत असतो. खूप वेळा असं घडतं की अगदी मन लावून अगदी त्या कामाला 100% तुम्ही प्रामाणिकपणे काम करून सुद्धा तुम्हाला लवकर यश मिळत नाही. अशा वेळेस या सर्व गोष्टींचा प्रभाव त्या व्यक्तीच्या जीवनावर होत असतो. मग त्यामुळे ती व्यक्ती मानसिक तणावामध्ये राहू शकते आणि त्याचा परिणाम त्या व्यक्तीच्या कुटुंबावर सुद्धा होत असतो. मग घरात सतत भांडण, कलह, वादविवाद होऊ लागतात. बघा, जर आपल्याला पैसा अपुरा पडत असेल तर अशा वेळेस आपण सारखं कर्ज पण घेत राहतो आणि त्या कर्जाच्या घेऱ्यामध्ये आपण अटकून आणखी आपल्या घरामध्ये खूप चिडचिडीचं वातावरण निर्माण होतं. मग त्याचा परिणाम आपल्या मुलांवर, आपल्या घरातील प्रत्येकावर हा होत असतो. आणि मग नातेवाईकांमध्ये, समाजामध्ये, इव्हन जर आपण म्हटलं तर कुटुंबामध्ये सुद्धा त्या व्यक्तीला मान सन्मान मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. बघा, आणि जर अशी परिस्थिती जर कोणावर असेल तर त्या घरामध्ये बघा नकारात्मक ऊर्जा ह्या तयार होत असतात. बघा, सतत घरामध्ये भांडण, कलह जर असला तर त्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही वास करते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही राहत नाही. तर अशा वेळेस आपल्याला गुरुवारच्या दिवशी हे हळदीचे 5 उपाय करायचे आहेत. बघा, तुम्ही पूर्णपणे श्रद्धेने हे उपाय करायला सुरुवात करा. मग बघा, तुमचा हळूहळू तुमचा गुरुग्रह हा मजबूत होईल. बघा, जेव्हा गुरुग्रह मजबूत होतो तर बघा चहूबाजूने आपल्याला पैसा येण्यास सुरुवात होते आणि आपल्याला पैसा कमवण्याचे वेगवेगळे मार्ग सुद्धा आपल्यासमोर हे खुले होत असतात. तर आपल्याला हे उपाय कोणते आहेत तर ते पाहूया. बघा, तसं जर पाहिलं तर आठवड्यातील प्रत्येक दिवस हा एखाद्या देवतेसाठी आणि ग्रहासाठी समर्पित असतो. बघा, यानुसार गुरुवार हा दिवस आपल्या सृष्टीचे पालनहार म्हणजेच भगवान श्री हरी विष्णूंसाठी सुद्धा समर्पित आहे. आणि या दिवशी गुरुग्रहाचे स्वामी बृहस्पतीची सुद्धा पूजा केली जाते. त्यामुळे गुरुवारी बृहस्पतीला प्रसन्न करण्यासाठी आपण काही हळदीचे उपाय करतो. बघा, जेव्हा बृहस्पती ग्रह आपल्यावर प्रसन्न राहतो किंवा आपला तो मजबूत होतो, आपल्या कुंडलीमध्ये जेव्हा बृहस्पती ग्रह हा मजबूत होतो तर आपलं जीवन हे सुखमय, सुख समृद्धी आणि मान सन्मान, ऐश्वर्य आपल्याला मिळू लागतं. बघा, त्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असते. तर फक्त हे उपाय आपण योग्य पद्धतीने करायला पाहिजे. बृहस्पतीबद्दल आणखी सांगायचं झालं तर बघा, बृहस्पतीला 9 ग्रहांमध्ये गुरुची उपमा दिलेली आहे. बृहस्पतीला एक सौभाग्यशाली ग्रह आणि मंगलकारी देवता मानलं जातं. तर 5 तत्वामध्ये आकाश तत्वाचे अधिपती असल्याने त्यांचा प्रभाव खूप व्यापक असतो. आणि आपण बृहस्पतीची जर पूजा केली तर आपण ह्या सर्व संकटातून आपली सुटका होऊ शकते. तर आपल्याला संकट म्हणजे आर्थिक संकट, आपल्याला मान सन्मान नाही, आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नाही. जर तुमच्या ह्या आर्थिक समस्या असतील, दिवसेंदिवस कर्ज वाढत असेल तर आपला गुरुग्रह कमजोर आहे असं तुम्ही समजून जा. तर आपल्याला त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात. आणि बघा, बृहस्पतीला पिवळा कलर हा अतिशय प्रिय आहे. म्हणून गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा, पिवळ्या रंगाची मिठाई दान करा, त्यामध्ये केळी तुम्ही दान करा. पिवळ्या रंगाच्या ज्या काही वस्तू असतात, खाद्यपदार्थ असतात, तर तुम्ही या दिवशी बृहस्पतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही दान करू शकता. बघा, ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचे खूप महत्त्व आहे. कोणते पण आपण शुभ काम करण्याआधी आपण हळदीचा वापर करत असतो. तर आपल्याला कोणती पूजापाठ असेल, शुभ कार्य असेल तर आपण हळदीच्या संबंधित बृहस्पती आणि भगवान विष्णूंशी संबंधित असल्यामुळे बघा आपण हळदीचा वापर हा करत असतो. तर आपण आता तुम्हाला
कोणते उपाय करायचे तर मी तुम्हाला एक एक करून सांगते. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हे उपाय केल्याने तुमच्या कुंडलीतील बृहस्पती ग्रह हा नक्की मजबूत होईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करते. आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपण आत्ता व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे आणि भगवान विष्णू हे देवी लक्ष्मीचे पती आहेत. बघा, विश्वाचे रक्षण करता पालनहार यांना म्हणजे भगवान विष्णूंना म्हटलं जातं. तर तेव्हा त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण लक्ष्मी मातेला देखील आपण जर भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न झाले आणि त्यांचा आपल्या घरामध्ये वास झाला तर बघा साहजिकच त्यांच्या मागोमाग लक्ष्मी मातासुद्धा आपल्या घरामध्येही वास करत असते. आणि भगवान विष्णूंना हळद ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे माता लक्ष्मीला सुद्धा हळद ही अतिशय प्रिय आहे. तर आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळावं, आपल्या जीवनामध्ये सुखसमृद्धी यावी, त्यासाठी आपल्या कुंडलीमध्ये आपल्याला गुरुग्रह हा मजबूत करायचा असतो. तर त्यासाठी आपल्याला गुरु बृहस्पतीला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी ब्राह्मणाला चणा डाळ, हळद, पिवळे कपडे, बेसनाचे लाडू, केळी असं तुम्ही दान करा. बघा, गुरुवारी केळीच्या झाडाच्या मुळामध्ये थोडीशी हळद शिंपडल्याने सुद्धा तुमचे अर्धवट काम पूर्ण होईल. आणि ह्या काही पिवळ्या रंगाच्या वस्तू तुम्ही दान केल्यामुळे तुम्हाला तुमच्या कुंडलीमधील गुरुग्रह हा मजबूत होईल. त्यानंतरचा दुसरा उपाय, तुम्हाला तुमच्या डोक्यावर खूप कर्ज आहे आणि तुम्ही आर्थिक त्रासामधून जर जात असाल तर हा उपाय करायला विसरू नका. बघा, भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी हळद आणि अक्षदा हातामध्ये घेऊन विष्णू सहस्रनामाचा तुम्ही पाठ करा. बघा, जे काम तुम्ही प्रामाणिकपणे अगदी अंतःकरणाने आणि तुमच्या चांगल्या मनाने जर तुम्ही करायला सुरुवात केली तर बघा, तुम्हाला हा उपाय तुम्ही सलग 5 गुरुवार करून बघा. तुम्हाला तिसऱ्या गुरुवारपासूनच तुम्हाला फरक तुम्हाला जाणवेल. तर तुम्हाला हातामध्ये तांदूळ आणि हळद एकत्र करून त्याच्या अक्षदा बनवून तुम्ही जर विष्णू सहस्रनाम करायला सुरुवात केली तर बघा, तुमचे कोणतेही कामामध्ये जर अडथळे येत असतील, तुम्हाला नोकरी मिळत नसेल, पैसे मिळवण्याचे मार्ग तुमच्यासमोर खुले होत नसतील, खूप अडचणी येत आहे, तर अशा वेळेस हा उपाय करा. तुम्हाला 100% तुमचं काम हे होणारच. तुमच्या सर्व कामातील सर्व अडथळे हे दूर होऊन तुमचे प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश हे मिळेल. बघा, त्यानंतरचा तिसरा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर बघा, जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत आहे, नवरा बायकोचं अजिबात पटत नाही, तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये खूप अडचणी आहेत आणि तुम्हाला असं वाटतंय की आपल्या ह्या वैवाहिक जीवनातील अडचणी ह्या कमी व्हाव्यात, तर बघा, तुमच्या जीवनामध्ये आनंदमय तुमचं जीवन व्हावं, तर त्यासाठी काय करायचे, तुम्हाला गुरुवारी हळद मिश्रित बघा, हळदीचा आपल्या अंगावर तुम्हाला लेप लावायचा आहे. म्हणजे थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आणि त्यामध्ये हळद घ्यायची आणि त्याचा लेप बनवायचा आहे. आणि तो लेप आपल्या अंगावर आपल्याला लावून आणि आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून असं हळद मिश्रित पाण्याने आपण जर आंघोळ करायला सुरुवात केली तर बघा, तुम्ही हा उपाय गुरुवारी करून बघा. करून बघायला काही हरकत नाही, याला काही खर्च लागत नाही. फक्त तुमची श्रद्धा ठेवा. आणि जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोचं तुमचं पटतच नाही, भांडणं होत असेल, तर हा उपाय करायला सुरुवात करा. बघा, तुम्हाला 2-3 गुरुवारनंतरच तुम्हाला त्यामध्ये फरक जाणवेल. तर तुमच्या ज्या काही वैवाहिक संबंधामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होऊन तुमच्या संबंधामध्ये गोडवा निर्माण होईल. त्यानंतरचा आपल्याला पुढचा उपाय करायचा आहे. तर बघा, आपण कोणतं पण बघा, तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही ऐकल्यानंतर जर तुम्ही कोणतं पण काम तुम्ही जर करणार असाल तर त्याची सुरुवात गुरुवारी करा. कोणत्या पण कामाची सुरुवात ही गुरुवारी सुरुवात करायला ही तुम्ही सुरुवात करा. तर तुमचे कोणते पण काम हे निर्विघ्नपणे पार पडेल. त्यानंतर
दुसरी गोष्ट म्हणजे आपला गुरुग्रह हा सुद्धा आपल्याला मजबूत होऊन त्या कामाला आपल्याला यश मिळत असतं. तर त्यासाठी कोणतं पण शुभ काम आपल्याला हे गुरुवारी करायचं आहे. आणि तुम्ही त्या कामाला जाण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, तर हळद आपल्याला थोडंसं पाणी टाकून आपल्याला हळद ही मिक्स करायची, त्याचा गंध तयार करायचा आहे. तर आपल्याला तो टिळा आपल्याला गणपतीला लावायचा आहे आणि त्यानंतर त्यातीलच थोडासा आपल्या कपाळीसुद्धा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कामासाठी बाहेर पडायचं आहे. आणि गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे काम माझं निर्विघ्नपणे पार पडू दे. आणि त्यानंतर ती उरलेली थोडीशी हातावरची आपल्याला ती हळद असते ती पाण्यामध्ये कालवली, त्याचा टिळा आपल्याला स्वतःला लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला घराबाहेर पडायचं आहे. असं केल्याने बघा तुमच्या कामामध्ये कोणते पण जर अडथळे येणार असतील तर सर्व अडथळे हे दूर होतात आणि आपल्याला त्याचे शुभ परिणाम हे पाहायला मिळत असतात. तर मंडळी, अशी ही छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. आय होप की ती तुम्हाला आवडली असेल. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा. बघा एखाद्या व्यक्तीचं याने भलं होऊ शकतं, किंवा बघा हा सगळा श्रद्धेचा भाग आहे आणि आपल्या ज्योतिषशास्त्रानुसार ही मी तुम्हाला माहिती दिलेली आहे. ही सर्व माहिती आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये लिहून ठेवलेली आहे, तर तीच मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. आय होप की ती तुम्हाला आवडली असेल. बघा अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा एका नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.